गण पूजला गौरीचा पूजला गौरीचा शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी यावे यावे तुम्ही सत्वरी गण पूजला गौरीचा पूजला गौरीचा महादेवाचा काशिलिंग बिरापाचा वरदास्त माझ्या शिरावर ताप मार्गंबाल्या डोलावर सुमरान मांडले
86 डाव्या हाताला सुरुवात, अरण्यकांडात सुरुवात झाली. अध्यायाची रीडिंग आहे. दंडकारण्यात कित्येक ऋषी संवाद सोलपिराम, दत्ताची दर्शन सोलपिराम, विराट वध सोलपिराम, अगस्त ऋषीचे महात्म्य सोलपिराम, जटाव भेट पूर्णिराम. 2 वळी 13 शब्द 42 अक्षरे. रीडिंग संपले. पहिल्या वळी सुरुवात आहे. श्रीराम चित्रकूटावरून निघून सीता आल्या, सुमित्रास दंडयास करण्यात आले पूर्णविराम. ती अरण्यात असल्यामुळे मनुष्य गॅस वस्ती कमीच होती पूर्णविराम. ठिकठिकाणी ऋषी आश्रम होते पूर्णविराम. कुठे 3 दिवस सोलपिराम, कुठे 1 महिना सोलपिराम, कुठे 3 महिने सोलपिराम, कुठे वर्षभर असं वाटत मुकाम करी. श्रीराम आणि सीता इथे पान संपले. पुढल्या पानात सुरुवात आहे. व लक्ष्मणाचा वनवासाचा खडतर काळ म्हणून निगराणी सोलपिराम. सैमानाने आनंदात खाल्लेला पूर्णविराम. अशी 13 वर्ष संपली पूर्णविराम. पुढे त्यांना अत्रि ऋषीचा आश्रम लागला पूर्णविराम. त्या आश्रमात आले पूर्णविराम. समोरच त्यांना दत्तात्रयांच्या मूर्ती दर्शन घडले पूर्णविराम. नंतर अत्रि ऋषी आश्रमात आले पूर्णविराम. त्या ठिकाणी अत्रिच्या जवळ महापतिव्रता अनुसया बसली होती पूर्णविराम. त्या दोघांना राम सोलपिराम, सीता व लक्ष्मण यांनी साष्टांग नमस्कार घातला पूर्णविराम. अनुसयाने सीते सुटून प्रेमाने आलिंगन दिले पूर्णविराम. अनुसयन सीते उठून प्रेमाने आलिंगन दिले पूर्णविराम. श्रीरामाने तेथे 3 दिवस मुक्काम केला पूर्णविराम आहे. 14 ओळ 97 शब्द पॅरेग्राफ संपला असायला. पुढच्या वेळा सुरुवात आहे. तेथून निघताना तरी मंगल आशीर्वाद दिला. अनुसयन सीतेचा आपल्या कपाळात कुंकुलाची छाया कपाळावली. व कधी न यमनाने निगवत्र तिला नेसवली. कधी न सुगणाऱ्या सुंदर फुलाच्या माळावती करायने. दाखवून तुला या रकत दिलं तरी त्याची भीती वाटणार नाही. असा यावर दिला जगात श्री रामाची. रामाची माता रेणुका देवी. न मळणार दिवस्त्र तिला नेसवले पूर्णविराम. कधीही न सुकणाऱ्या सुंदर फुलाच्या माळा तिच्या गळ्यात घालून तुला राक्षस दिसली तर त्याची भीती वाटणार नाही असा वर दिला पूर्णविराम. मार्गात श्रीरामाने परशुरामाची माता रेणुका देवी दर्शन घेऊन तिची स्तुती केली पूर्णविराम. सर्वांच्या पुढे श्रीराम सोलपिराम, त्याच्या मागून लक्ष्मण व त्या दोघांच्या मागे सीता सोलपिराम. त्या घनदाट दंडकारण्यातून मार्गाक्रमण करीत पुढे जात होती पूर्णविराम आहे. धावळे 74 शब्द पॅरेग्राफ संपला असायला. पुढच्या वेळेला सुरुवात आहे. इतक्यात महाबळ लागत राक्षस मागून या धावता आला. धावा सोलपिराम हा पान संपले. पुढल्या पानात सुरुवात आहे. दुष्ट राक्षस
श्रीरामाने माझ्यावरून पाहिले पूर्णविराम. तो सीताही नाही राक्षसी नाही ते पाहून लक्ष्मणाने धनुष्याला एक अर्धचंद्र बाण लावून सभोवताला सर्व वृक्ष तोडून टाकले पूर्णविराम. आणि आणि विराटाला पाचारण केले. तो शिकला खाकरून उतरून विराट आपले प्रचंड मुख पसरून राम लक्ष्मणाला घेण्यासाठी धावला पूर्णविराम. त्याबरोबर श्रीरामाने सचिन हा हा आनंदाचा सोहळा आज बरोबर आहे. पार पडत आहे होय होय नाही. प्रत्येक सण आला की माणसाला आनंद होतोय. होय दिवाळी आली की माणसाला आनंद होतोय. आनंद होतोय. होय तसा हा आपल्या आईला देवी होळकरांची जयंती आली म्हटलं की आपल्याला आनंद होतोय. आनंद होतोय. होय म्हणून काय म्हणते माहिती का काय करता आव चला चला व करू तयारी एक निजम्याची. आव चला चला व करू तयारी एक निजम्याची. आली वाली जयंती माझ्या आईला देवीची. आली वाली जयंती माझ्या आईला देवीची. आली वाली जयंती माझ्या आईला देवीची.